आपल्या शाळेमध्ये आपण 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करीत आहोत। जागतिक म्हणजे जगामध्ये सगळ्या देशात हा महिला दिन साजरा होत आहे। आपल्या शाळेमध्ये सर्वात जास्त महिला आहे ना, आपण त्या सर्वांचा आज सन्मान करूया। जागतिक महिला दिन 8 मार्च 1917 मध्ये साजरा करण्यात आला। लहान मुलांनी फक्त थोडं लक्ष द्या, तिथे पाहू नका, तुम्ही उद्या मोठे होणार आहे, तुम्हाला याची गरज आहे। तर तो का करण्यात आला ऐकून घ्या पहिले। रशियामध्ये सगळ्या महिला एकत्र आल्या आणि त्यांच्या मागे खूप कामाचे तास होते। ते कामाचे तास कमी करण्यात यावे म्हणून त्यांची एक संघटना झाली आणि त्या पुढे आल्या आणि शासनाला म्हणू लागल्या की आमच्या कामाचे तास कमी करा। आणि सगळ्यांनी मोर्चा काढला आणि तो मोर्चा शासनाला मान्य झाला। शासनाने त्यांचे कामाचे तास कमी केले, परंतु आज सुद्धा ती स्थिती आली आहे। आज महिलांच्या मागे खूप काही कामं आहेत, त्यांचे कामाचे तास कमी करण्यासाठी आपल्याला सुद्धा एक दिवस मोर्चा काढावा लागतो असं मला वाटत आहे। म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे ग्रामगीतेमध्ये, त्यांच्या 30व्या अध्यायात महिलोन्नती मध्ये म्हटलं आहे, जिच्या हाती काढण्याची दोरी जगाला उद्धारली। ऐसी वंदनी मातेची थोरवी शेकडो गुरुमुनी, ही माता शेकडो गुरु श्रेष्ठ आहे असं राष्ट्रसंताला त्याच्यामध्ये म्हणायचं होतं। पूर्वीच्या काळी महिला चूल आणि मूल एवढंच सांभाळत होत्या, परंतु हे काही कामं मेस स्वयंपाक करणे, दुसऱ्यांच्याकडे जाणे आणि स्वयंपाक करणे, धुणे भांडी करणे या कामाला महत्त्व नव्हते। परंतु आजच्या महिला दुसरीकडे दुसऱ्यांच्या घरी काम करतात आणि पैसे कमावतात, मेस चालवतात, हॉटेलमध्ये सुद्धा काम करतात आणि शिवणकाम करतात। म्हणजे सगळ्या व्यवसायात त्या उंच स्तरावर आहे, त्यांची प्रगती खूप मोठी झालेली आहे, त्या उंच भरारी घेत आहे। म्हणून महिलांनी त्यांच्या सुप्त इच्छा ज्या होत्या त्यांच्या बकेट लिस्ट मध्ये सुप्त शक्तींचा त्यांनी तिथे वापर केला। इंस्टाग्राम, फेसबुक आहे, यूट्यूब आहे, याद्वारे त्या खूप पुढे जात आहेत। सर्वात जास्त महिलांना म्हणायचं की आपल्या समाजामध्ये सर्वात इतिहासामध्ये ते स्त्री रत्न उदयास आलं ती म्हणजे सावित्रीबाई। एक आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श शिक्षिका, आदर्श समाजसेविका। तिने आपल्या समाजाला पूर्ण शिक्षणाचं स्थान देऊन पूर्ण शिक्षणाचं परिवर्तन केलं। प्रत्येक घराघरी मुले आज शिकत आहेत। अशा अनेक स्त्रिया आपल्या देशामध्ये होऊन गेल्या की त्या आज त्यांचं कर्तृत्व खूप सन्मानपूर्वक आहे। इंदिरा गांधी राष्ट्रपती, इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या। पहिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या। पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या। पहिल्या डॉक्टर आनंदबाई जोशी होत्या। पहिल्या मुख्यमंत्री सुचिता कृपलानी होत्या। अशा अनेक महिलांनी स्थान भूषवले आणि पूर्वीच्या काळापासूनच त्या आपल्या उंच स्तरावर झेलल्या। आता तर आजच्या काळात सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, किरण बेदी, पी.टी. उषा अनेक महिलांनी या जागतिक पातळीवर पाऊल ठेवलेलं आहे। बहिणाबाई चौधरीचं काही सांगा, बहिणाबाई चौधरी एकही वर्ग शिकलेली नव्हती, परंतु तिचे आज 733 अभंग प्रसिद्ध झाले आहेत, प्रकाशित झाले आहेत। बहिणाबाई चौधरीच्या आमच्या कविता आहे ना, ऐकल्या का तुम्ही? तिला पाहिलं का? वेशभूषा कशी आहे बहिणाबाईची? काय घालते बहिणाबाई? मुगडं म्हणजे पातळ नेसते, डोक्यावर पदर घेते, मोठं कुंकू लावते कपाळावर आणि कविता रचते। एकही वर्ग शिकली नव्हती, परंतु प्रतिभा संपन्न होती, मोठी कवयित्री होऊन गेली। दुसरी म्हणजे आपली पी.टी. उषा। पी.टी. उषा धावपटू होती आणि सुवर्ण कन्या म्हटलं जातं तिला, भारताची सुवर्ण कन्या पी.टी. उषा। ॲनी बेझंट, डॉक्टर ॲनी बेझंट या स्त्रीचं नाव इतिहासात आहे। तर त्या महिलेने स्त्री सुधारणावादी, स्त्री शिक्षणाला अतिशय महत्त्व दिलं आणि पुढाकार घेतला। पंडिता रमाबाईचं अलौकिक स्थान इतिहासामध्ये आहे स्त्रियांविषयी। मंदाकिनी आपटे, तिला जीवन गौरव पुरस्कार मिळाला
आणि तिचा गौरव झाला. तुम्ही झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचं नाव सुद्धा ऐकलं. तिने बाळ बोटाला बांधून रणांगणावर खेळावयास गेली. इंग्रजांसोबत शत्रूसोबत लढली. मदर तेरेसा अपंगाची आणि अनाथाची आई होती. तसेच आपली सिंधुबाई सपकाळ, आताच त्यांचा मृत्यू या 2 वर्ष झालेला आहे, त्यांनी सुद्धा अपंग अनाथ दुःखितांची आई झाली. अशा अनेक थोर महिला होऊन गेल्या आणि या थोर महिलेला माझा खूप खूप त्यांच्या कार्याचा सन्मान आणि कार्याला माझा सलाम. अशी आंतरराष्ट्रीय महिला दिन आज आपण साजरा करीत आहोत आपल्या शाळेत. आपल्या शाळेच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.